कालच्या पिरियडमध्ये आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526 या कालखंडाचा विचार करता या कालखंडामधील किंवा या पेपरमधले पहिलं प्रकरण साधने आणि या साधनामधील ब नंबरचा पॉईंट म्हणजे वाङ्मयीन साधने. या वाङ्मयीन साधनाबद्दलची माहिती पाहत आहोत आणि या वाङ्मयीन साधनामध्ये एकूण 5 पॉईंट जे वाङ्मयीन साधने इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत या बाबीची माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. ती 5 साधने आतापर्यंत पाहिली आणि त्यानंतर म्हणजेच ज्या 5 ते 6 साधने आपण माहिती पाहिली त्यानंतर उर्वरित जे साधने राहिली ही साधने म्हणजे आजच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. तर कालच्या पिरियडमध्ये पाहिलेली 6 साधने म्हणजेच नंबर 1 फारसी भाषेतील साधने, नंबर 2 धार्मिक वाङ्मय, नंबर 3 संस्कृत भाषेतील साधने, नंबर 4 विविध भाषेतील साधने साहित्य, त्याच्यानंतर नंबर 5 नाटके आणि नंबर 6 व्याकरणावर आधारित ग्रंथ. तर आज आपण उर्वरित जे राहिलेले 3 ते 4 पॉईंट त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर पुढचं 7 नंबरचा पॉईंट म्हणजेच वाङ्मयीन साधनामध्ये इतिहास आधारित ग्रंथ किंवा इतिहासावर आधारित ग्रंथ. जो कालखंड इसवी सन 648 पासून 1526 पर्यंत विविध काव्य स्वरूपात किंवा जे काही मांडले गेलेले ग्रंथ आतापर्यंत माहिती पाहिली आणि ही माहिती पाहताना 7वा पॉईंट म्हणजे इतिहास ग्रंथ मांडताना हे ग्रंथ हे विविध प्रांत असतील, भाषा असतील आणि या भाषेमध्ये असणाऱ्या विविध ग्रंथामध्ये जी राजसत्ता किंवा तो कालखंड त्या कालखंडामधल्या शासकांची माहिती देण्याची मदत करतात. कलहन नावाच्या व्यक्तीने रजत रंगिनी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये जे काही काश्मीरचा इतिहास मांडला गेला, जो काश्मीरचा प्रांत किंवा भाग आणि या काश्मीरच्या भागातल्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक विविधांगी बाबी किंवा परिस्थितीची माहिती ही कलन रचित रजत रंगिनी नावाच्या ग्रंथामध्ये लिहिली गेली आणि या ग्रंथाच्या आधारेच भारताचा जो साम्राज्य विस्तार किंवा भारताच्या सीमा, काश्मीरचा प्रदेश, त्या ठिकाणची जी काही हवामान किंवा वातावरण, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या विविधांगी बाबीची माहिती या ग्रंथावरून समजतं. अशाच प्रकारचे अन्य ग्रंथ सुद्धा लिहिले गेले आणि ते ग्रंथ म्हणजे वाक्यपतीचा गोंडवाह, त्याच्यानंतर पद्यगुप्ताचे नवसंहार चरित्र, भिलनचं विक्रमादित्य चरित्र. या ऐतिहासिक ग्रंथातून शासन व्यवस्था, शासक आणि या शासकाच्या कालखंडामध्ये विविध बाबी या बाबीची माहिती पाहत असताना तो कालखंड आणि इतिहासावर आधारित ग्रंथ हे तो कालखंड किंवा भारताचा इतिहास पूर्ण समजून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट म्हणजे कथा साहित्य. आजच्या स्थितीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कथा, या पौराणिक कथा किंवा ज्या घडून गेलेल्या कथा मानवाच्या जीवनासाठी एक शिकवण देण्याचं काम करतात किंवा त्यातून बोध घेण्यासाठी म्हणून ज्या कथा असतात, या कथा वेगवेगळ्या शासकांच्या दरबारामध्ये घडलेल्या घटना घडामोडी, यामध्ये सामाजिक स्थितीचं वर्णन असेल, राजकीय असेल, त्याच्यात या स्थितीचा महत्त्वपूर्ण स्थान दिलं जायचं. त्याबरोबर स्त्रियांची असणारी परिस्थिती असेल, त्या ठिकाणची समाजव्यवस्था, जी काही श्रेष्ठ आणि कनिष्ठ वर्गातले जे काही असणारे संबंध, राजशाही दरबार किंवा राजशाही जे काही प्रणाली, या बाबीवर आधारित वेगवेगळे ग्रंथ मांडले गेले. आता यामध्ये सातवाहन दरबारातील गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने बृहत कथा नावाचं एक कथा साहित्य लिहिलं. त्याचबरोबर हेमचंद्र नावाच्या व्यक्तीने बृहत कथा मंजिरी नावाचा ग्रंथ लिहिला. सोमदेव सुरी नावाच्या व्यक्तीने कथा सरित सागर नावाचा ग्रंथ लिहिला. विक्रम वेताळ, ज्या आपण आजच्या स्थितीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मालिकामध्ये किंवा वेगळ्या भागामध्ये विक्रमाच्या विविध अद्भुत कथा, ज्या राजा किंवा राजाने कशा पद्धतीने जनतेशी किंवा जे काही लोक
जे प्रजाजन आहेत यांच्यासोबत कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याची न्याय प्रणाली कशी असली पाहिजे, राजाचे कर्तव्य कसे असले पाहिजे किंवा राजांचे कर्तव्य कोणते, लोकोपयोगी कामे कोणती केली पाहिजे, अशा प्रकारची माहिती कथा साहित्यातून मिळते. आणि या कथा साहित्याच्या आधारेच राज्यप्रणाली, शासन व्यवस्था, त्याचबरोबर लोकशाही, जे काही तत्कालीन स्थितीमध्ये असणाऱ्या विविध बाबी, यामध्ये दरबारातील वेगवेगळ्या घटना घडामोडी, आचार विचार, म्हणजे त्याचबरोबर शिष्टाचार असेल किंवा जे राहणीमान असेल, अशा विविधांगी बाबी, त्यामध्ये स्त्री असतील, पुरुष असतील, सामान्य जनता असेल किंवा राजदरबारातील व्यक्ती असतील, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ वर्ग, त्याचबरोबर जातीयता, अशा विविध बाबी या ग्रंथाच्या स्वरूपात मांडण्याचं काम कथा साहित्याच्या माध्यमातून झालं. आणि या कथा साहित्य घडलेल्या घटना, त्या काळामध्ये घडून गेलेल्या किंवा त्या अगोदर घडलेल्या घटना, हे मानवी जीवनासाठी किंवा पुढे मनोरंजनाचं एक साधन बनलं. आणि याच कथा ह्या राजदरबारामध्ये मांडल्या जाऊ लागल्या आणि ह्या कथाच्या आधारात नाटकाची निर्मिती झाली किंवा समाजामधल्या एक मनोरंजनाचं साधन निर्माण झालं. आणि या साधनामध्ये जे वर्णन आढळून येतं, काही वर्णन अतिशयोक्ती म्हणजे जास्त प्रमाणात वर्णन केलं, ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी सुद्धा मांडल्या गेल्या, पण काही अंशी मांडलेला जे काही कल्पना विस्तार म्हणजे त्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना मांडण्यास प्रारंभ झाला. आजच्या स्थितीमध्ये जे काही आपण वेगवेगळे नाटकं किंवा चित्रपट पाहतो, त्यामध्ये समाजामध्ये घडत असणाऱ्या विविध घटनेचं वर्णन एक मांडण्याचं काम वेगवेगळ्या चित्रपट असेल किंवा नाटकाच्या स्वरूपामध्ये केलं जातं. त्याच पद्धतीने 648 ते 1526 या कालखंडामध्ये वेगवेगळे जे ग्रंथ मांडले गेले, त्यामध्ये सामाजिक स्थिती, त्याचबरोबर वैचारिक क्षमता, त्याचबरोबर जे काही राजदरबार किंवा शासन व्यवस्था, स्त्रियांची स्थिती, अशा महत्त्वपूर्ण बाबीवर त्या कालखंडामध्ये कथा साहित्य रचलं गेलं. आणि हे कथा साहित्यामध्ये रचलेले ग्रंथ हे पुढे एक नाट्य स्वरूपामध्ये किंवा कथेच्या स्वरूपामध्ये एक बोलीभाषेमध्ये प्रचलित झालं. आणि तीच जे कथा साहित्य पुढे वाढत जाऊन याचं एक कथा साहित्य म्हणजे एक वाङ्मयीन स्वरूप, म्हणजेच भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक वाङ्मयीन साधन ठरलं गेलं. म्हणजे ज्या कथा त्या काळामध्ये एक आवड किंवा छंद किंवा तत्कालीन स्थितीतल्या ज्या काही कथाकारांनी मांडलेल्या कथा, ज्या कथा त्यासाठी मनोरंजनाचं साधन म्हणून होतं किंवा त्या कालखंडाच्या घटना मांडल्या गेल्या, त्या आधारावरच आज आपण भारताचा इतिहास किंवा वेगवेगळ्या बाबी, ज्या त्या कालखंडामधल्या समाजातल्या विविध स्थितीचे वर्णन, राजकीय स्थिती असेल, सामाजिक, धार्मिक, कशी परिस्थिती होती, कालखंड कसा होता, त्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना कशा होत्या, विविध विविध जे काही युद्ध असेल, युद्ध प्रसंग असतील किंवा ज्या काही न्याय व्यवस्था असेल, जे प्रजाच्या कल्याणासाठी केलेले काम असतील, अशा विविध बाबीची माहिती कथेच्या स्वरूपात मांडण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये असणारा एखाद्या प्रदेशाचा जो साम्राज्य विस्तार किंवा जो कालखंडाची माहिती मिळते, त्याचबरोबर त्याचा प्रदेशाचा विस्तार किंवा स्थान आणि विस्तार समजून येतो. त्या राज्यशाही ज्या कालखंडामध्ये ही कथा रचली गेली, त्या कथेवरून त्या ठिकाणाचं वर्णन, म्हणजे आजच्या स्थितीमधलं असणारं ठिकाण आणि त्या काळातलं ठिकाण, यामध्ये असणाऱ्या नावामध्ये असणारा जो बदल झाला, याबाबतची सुद्धा माहिती मिळते. यावरून कथा साहित्य हे वाङ्मयाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून, जे काही भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ठरलं गेलं. त्याच्यानंतर नंबर 9चा पॉईंटमध्ये विदेशी प्रवास वर्णन करा. आता विदेशी लोकांचं प्रवास वर्णन किंवा त्याला परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा 9 नंबरचा पॉईंट. आता यामध्ये जे काही भारतामध्ये आज सुद्धा आपण एखाद्या भागाचं, म्हणजे भारतापासून दुसऱ्या भागामध्ये, म्हणजेच जे काही युरोपीय देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं पर्यटन स्थळ किंवा महत्त्वपूर्ण बाबी पाहण्यासाठी जातो, त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या बाबी पाहिल्या ते आपण परत आल्यानंतर जे लिखित स्वरूपात मांडतो, त्या बाबी म्हणजेच आपण त्या ठिकाणी जाऊन पाहिलेल्या बाबी मांडल्या गेल्या. अशाच प्रकारचं भारतामध्ये म्हणजे हिंदुस्थानामध्ये जे परकीय लोक हे इसवी सन 648 त्या अगोदर सुद्धा येण्यास प्रारंभ झाले होते. पण 648 ते 1526 या कालखंडाचा विचार करता
भारतावर जी काही विदेशी आक्रमण होण्यासाठी प्रारंभ झाली होती, ज्या मोहम्मद गझनी यांनी भारतावर ज्या 17 स्वाऱ्या केल्या होत्या, म्हणजे सतत भारतावर दरवर्षी आक्रमण करण्याची त्याची मोहीम होती. भारतामधली जी काही आर्थिक संपन्नता म्हणजेच भारतामधल्या सोनं असेल किंवा जे काही साधन सामग्री लुटून नेणं, हे सतत परकीय विदेशी लोक म्हणजे परकीय सत्ताधीश किंवा विदेशी लोक यायचे आणि भारतावर आक्रमण करून वेगवेगळ्या भागातली संपत्ती घेऊन जायचे. अशा स्थितीमध्ये सर्वप्रथम भारतावर ज्या मोहम्मद गझनीने स्वारी करण्यास प्रारंभ केला होता. आता या मोहम्मद गझनीच्या कालखंडामध्ये ज्या 17 स्वाऱ्या भारतामध्ये झाल्या, या अनेक स्वाऱ्या होऊन गेल्या त्यावेळेस त्याच्यासोबत आलेला एक विदेशी प्रवासी वर्णनकार, त्याच्या राजदरबारात असलेला एक व्यक्ती, त्याचं नाव अल्बेरुनी म्हणजे अबू रेहमान नावाचं नाव होतं. आणि तो या मोहम्मद गझनी सोबत या स्वाऱ्याच्या वेळेस 17 स्वाऱ्याच्या वेळेस बऱ्याच स्वाऱ्यामध्ये तो आला. आणि त्यावेळेस त्यांनी तहकीक ए हिंद नावाचा ग्रंथ लिहिला. त्याला इंग्रजीमध्ये रियालिटी ऑफ हिंदुस्तान म्हणजे त्या काळातला भारत किंवा हिंदुस्तान, तो कालखंड आणि त्या काळातला हिंदुस्तान कशा स्वरूपात होता हे मांडण्याचं काम केलं. भारतातल्या विविध भागामध्ये जे काही कुटीर उद्योग, लघु उद्योग, त्याचबरोबर जे काही मसाल्याचे पदार्थ, सुगंधी द्रव्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी जी काही व्यापाराची साधनं होते, त्या आधारावर विदेशी लोक भारतात येऊन व्यापार करण्यास प्रारंभ केलं आणि त्या आधारित भारतामध्ये विविध साधन सामग्री म्हणजे सोने नाणे हे येण्यास प्रारंभ झालं होतं. त्यामुळे भारत हा एक सोने की चिडिया म्हणून भारताला ओळखलं जातं. म्हणजे विदेशी लोक भारतामध्ये येऊन व्यापार करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. अशा स्वरूपामध्ये जेव्हा मोहम्मद गझनीने भारतावर स्वाऱ्या करण्यास प्रारंभ केलं, इसवी सन 1000 ते 1026 पर्यंत या मोहम्मद गझनीने जवळपास 17 वेळेस भारतावर स्वाऱ्या केल्या. यावेळेस मांडलेल्या विविध बाबी या तत्कालीन स्थितीमध्ये या साधनाच्या म्हणजे स्वाऱ्याच्या वेळेस घडलेल्या घटना घडामोडी आणि या मोहम्मद गझनीने भारतावर आखलेलं जे काही विदेशी आक्रमण म्हणजे भारतावर सिंधचा प्रदेश असेल, काबूलचा प्रदेश असेल, सिंधचा भाग असेल किंवा भारतामधले विविध शासक असतील, जे काही धार्मिक मंदिरे ज्या ठिकाणचे असतील ते लुटण्याचं काम केलं. अनेक देवस्थान जे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं किंवा त्या ठिकाणची संपत्ती हडप केली. यावेळेस जो माहिती किंवा भारताची राजकीय घडामोडी होत्या ती मांडण्याचं काम या अल्बेरू नावाच्या व्यक्तीने म्हणजे विदेशी प्रवास वर्णनकाराने केलं. म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम जी आक्रमणे झाली ही मांडण्याचं काम अल्बेरू नावाच्या व्यक्तीने तहकीक हिंद नावाच्या ग्रंथाच्या आधारे मांडलं. त्यावरून काय कळतं तर भारतामधल्या शासन व्यवस्था त्या कालखंडामध्ये मोहम्मद गझनी सोबत झालेल्या वेगवेगळ्या लढाया आणि भारतातले जे काही शासक होते, पाल शासक असेल किंवा अन्य जे काही गुप्त शासक असतील, वेगवेगळ्या शासकाशी झालेले युद्ध याची माहिती मिळण्यास प्रारंभ होते. अशाच पद्धतीचे वर्णनकार म्हणजे परदेशी प्रवास वर्णनकार होते. दुसरा एक प्रवास वर्णनकार होता, त्याचं नाव होतं इब्न बतुता आणि त्याचा कालखंड होता 1304 ते 1378 मध्ये त्यांनी भारताची भ्रमंती केली. भारतामध्ये तो राहिला आणि त्यांनी भारतावर आधारित ग्रंथ लिहिला किताब उल रेहमा आणि त्यांनी मांडलेल्या ग्रंथामध्ये त्यांनी तत्वज्ञान, कायदे पारंगत म्हणजे कायद्याची माहिती लिहिली आणि 14व्या शतकातला भारत कसा होता, जो मोहम्मद तुघलकाचा काजी म्हणून त्यांनी काही काळ काम केलं तुघलक घराण्याच्या कालखंडामध्ये आणि त्यांनी तुघलक घराण्याची राजसत्ता आणि भारतातली स्थिती ही मांडण्याचं काम केलं. तिसरा प्रवास वर्णनकार किंवा प्रवासी होता मार्को पोलो आणि याचा कालखंड इसवी सन 1282 ते 1292 कालखंड होता आणि त्यांनी 13व्या शतकामध्ये भारत आणि चीन या दोन देशाची भेट किंवा भारत आणि चीनचे असणारे संबंध, त्याचबरोबर हा इटलीतील व्हेनेशिया या ठिकाणचा रहिवासी असल्यामुळे तो भूगोलाचा जनक सुद्धा म्हणून ओळखला जातो मार्को पोलोला. त्यांनी पश्चिम किनारा जे कन्याकुमारी, रामेश्वर ते अंदमान निकोबार या बेटापर्यंतचे जे काही विविध ठिकाणे आहेत या ठिकाणचं वर्णन त्यांनी केलं होतं त्या मार्को पोलोने. ते भूगोलाचा जनक सुद्धा ओळखला जातो. तो 13व्या शतकामध्ये त्यांनी मांडलेला हा इतिहास आहे. त्याचबरोबर चौथा एक विदेशी प्रवास वर्णनकार अब्दुल रझाक नावाचा होता आणि त्याचा कालखंड 1443 मध्ये तो भारतामध्ये आला.
त्यांनी आपल्या प्रवास वर्णनकाराला किंवा प्रवासामध्ये लिहिलेल्या माहितीला मदलाऊस सादीन मजमाऊन बहरेन नावाचा नाव दिलं गेलं. आणि तो भारतामध्ये म्हणजेच इसवी सन 1336 मध्ये जे काही विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं होतं, हरिहर आणि बुक्का यांनी निर्माण केलेलं राज्य, पण पुढे तेच त्याच्या राजवंशातील आलेले व्यक्ती यांनी राज्यकारभार करण्यास प्रारंभ केला होता. ज्या विजयनगर दरबारामध्ये तो इराणी वकील म्हणून इसवी सन 1442 ते 44च्या कालखंडामध्ये विजयनगरमध्ये थांबलं. आणि अब्दुल रजाक यांनी विजयनगरचं साम्राज्य कसं संपन्न आणि एक महत्त्वपूर्ण दक्षिणेमधले साम्राज्य होतं याचं वर्णन केलं. आणि या अद्भुत नगराचं वर्णन करताना त्यांनी विजयनगरचा एक उल्लेख केला. विजयनगर साम्राज्य, त्या ठिकाणची राज्यव्यवस्था कशी होती, सैन्यव्यवस्था कशी होती, व्यापार कशा पद्धतीचं होतं, जनजीवन म्हणजे सामाजिक स्थितीची माहिती मांडली. त्याचबरोबर या विजयनगर दरबारामध्ये तो इराणी वकील म्हणून काही काळ राहिला. जवळपास 2 वर्ष तो त्या इराणी वकील म्हणून राहिला आणि त्या काळामध्ये जी माहिती मिळाली किंवा ती त्यांनी पाहिली ती मांडली. त्याच्यानंतर पाचवा एक प्रवास वर्णनकार किंवा विदेशी जे काय प्रवासी होता, निकोला द कोटी नावाचा व्यक्ती होता. आणि हा निकोला द कोटी व्यक्ती म्हणजे 1420 ते 1421 या कालखंडामध्ये त्यांनी इटालियन प्रवासी होता, इटलीचा. आणि त्यांनी इटलीमधील जे काय व्हिनसचा रहिवासी होता. आणि विजयनगर जे दक्षिणेमधील महत्त्वपूर्ण हिंदूचं राज्य, या राज्याचं वर्णन, त्याचबरोबर भारताचं वर्णन सुद्धा केलं. त्याचबरोबर दुसरा एक म्हणजे 6 नंबरचा प्रवास वर्णनकार तो म्हणजे एडोरडो बार्बासा नावाचा व्यक्ती होता. इसवी सन 1500 ते 1514 पर्यंत राहिलेला हा प्रवासी वर्णनकार. तो पोर्तुगीज होता, पोर्तुगीज किंवा पोर्तुगालचा होता. आणि त्यांनी जे समुद्र मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करणारा जो संशोधक म्हणून त्याला ओळखलं जातं, त्यांनी अनेक मोहिमा काढल्या ज्या जलमार्गाने किंवा समुद्र मार्गाने जाणाऱ्या. त्यांनी त्या कालखंडामध्ये विजयनगरचं साम्राज्य म्हणजेच दैदिप्यमान साम्राज्य, ज्या संपन्न साम्राज्य, आणि या साम्राज्याचे वर्णन करताना त्यांनी येथील आर्थिक सुबत्ता आणि विजयनगर साम्राज्याची जी शासन व्यवस्था, त्यामध्ये राज्यव्यवस्था, सैन्यव्यवस्था, व्यापार, जनजीवन, सांस्कृतिक सामाजिक बाबी आणि त्या शहराची रचना याबद्दलची माहिती त्यांनी वर्णन केलं. त्याचबरोबर 7 नंबरचा प्रवासी म्हणजे डोमिनो पायस नावाचा, इसवी सन 1520 ते 22च्या कालखंडामध्ये आला. आणि त्यांनी हा पोर्तुगीज प्रवास वर्णनकार होता. त्यांनी विजयनगर साम्राज्यातला सर्वात महत्त्वपूर्ण शासक विजयनगरचा कृष्णदेवराय यांच्या कालखंडामध्ये त्यांनी भेट दिली किंवा तो त्या ठिकाणी विजयनगरमध्ये गेला. त्या ठिकाणचं लोकजीवन असेल, स्त्रियांची स्थिती असेल, त्यांनी मांडलं. पुढे नुनीज नावाचा एक प्रवासी होता. इसवी सन 1535 ते 1537च्या काळामध्ये हा पोर्तुगीजच होता, पोर्तुगीज. आणि त्यांनी विजयनगर साम्राज्याची जी विस्तृत माहिती, त्याचे स्थान विस्तार, राज्याची पार्श्वभूमी, राजसत्ता, शासक वर्ग, राजवंश या सर्व बाबीची माहिती मांडली. त्याचबरोबर निकितीन नावाचा एक व्यक्ती होता. इसवी सन 1459 ते 1477च्या कालखंडामध्ये हा रशियन प्रवासी होता. आणि त्यांनी विजयनगर साम्राज्य, जे बलाढ्य साम्राज्य दक्षिणेमधलं ओळखलं जात होतं, त्याची सैन्यशक्ती आणि सैन्याबद्दलची माहिती लिहिली. अशा प्रकारचं वर्णन म्हणजेच जे विदेशी लोक जे परकीय प्रवास करण्यासाठी प्रवासी लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी मांडलेलं जे काही लिखाण किंवा त्यांनी मांडलेलं मत, हे त्यांच्या ग्रंथावरून भारताचा इतिहास समजून येण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीने नंबर 10चा एक पॉईंट आहे, तो म्हणजे प्रांतीय भाषेतील साहित्य. आता प्रांत म्हणजे नंतर वेगवेगळे प्रांत होते आणि या प्रांत भाषेमध्ये विविध साहित्य निर्मिती झाली. त्याचा विचार करता जे काही गुजरातचा भाग असेल, बंगालचा भाग असेल, त्याच्यानंतर ज्या काही दक्षिणेमधल्या ज्या 5 बहामनी शाळापैकी विजापूर असेल, या विजापूरची शासन व्यवस्था, अशा विविध शासन व्यवस्थेची माहिती ही प्रांतीय भाषेतल्या साहित्यातून मिळते. आता या प्रांतीय भाषेचा विचार करता गुलाम हुसेन सलीम नावाच्या व्यक्तीने रिझाक उल सलातीन नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथाच्या आधारे
म्हणजेच बख्तियार खिल्जीच्या आक्रमणापासून इसवी सन 1788 पर्यंत बंगालचा इतिहास मांडला. म्हणजेच बख्तियार खिल्जी यांनी जे काही नालंदा या विद्यापीठाची पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. भारतामधले अनेक जे काही महत्त्वपूर्ण विद्यापीठे होती, महत्त्वपूर्ण शिक्षणाचे क्षेत्र होते, ते उद्ध्वस्त केलं. त्याचबरोबर या बख्तियार खिल्जीच्या आक्रमणापासून ते 1788 पर्यंत बंगालचा इतिहास मांडण्याचं काम गुलाम हुसेन सलीम यानं केलं. त्याच्यानंतर सिकंदर बिन मुहम्मद नावाचा एक व्यक्ती, त्यांनी मिरत उल सिकंदर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी गुजरातचा इतिहास मांडला. त्याचबरोबर अली अहमद खान यांनी सुद्धा गुजरातचा इतिहास मांडला. त्याला मिरत अहमदी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर मीर अबू तुरबली नावाच्या व्यक्तीने तारीख गुजरात नावाचा ग्रंथ लिहिला, गुजरातचा इतिहास पूर्णपणे मांडला. त्याचबरोबर सय्यद अली तबा नावाच्या व्यक्तीने बुरहान उल मासिर नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा इतिहास म्हणजे जे बहामनी शासक हसन गंगू बहामनी यांनी निर्माण केलेला जे काय बहामनी शासनकाळ, त्याचबरोबर जी निजामशाही या पर्यंतचा ग्रंथ मांडला गेला. त्याचबरोबर इसामी नावाच्या एका प्रांतीय भाषेतील साहित्यिकाने मांडलेला फुतू उल सलाती नावाचा ग्रंथ, त्याला पहिला बहामनी सुलतान, ज्याला अलाउद्दीन हसन म्हणतात, ज्यांनी बहामनी घराण्याची स्थापना केली, त्याबद्दलची माहिती पूर्णपणे मांडली गेली. पुढे रफीदून सिराजी नावाचा व्यक्ती होता, त्यांनी ताजकिरात उल मुल्क नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये विजापूर व आदिलशाही, विजापूरची जी आदिलशाही होती, या आदिलशाहीचा इतिहास पूर्णपणे मांडला. त्याचबरोबर गंगादेवी कंपन कुमार नावाच्या व्यक्तीने मधुरा विजय हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर राजनाथ नावाच्या व्यक्तीने अच्युत रायभ्युदय नावाचा ग्रंथ लिहिला. चंदबरदाई नावाच्या व्यक्तीने पृथ्वीराज रासो, जो पृथ्वीराज चव्हाण भारतातला म्हणजेच राजपूत घराण्यातला महत्त्वपूर्ण शासक म्हणून ओळखला, त्यांचा इतिहास मांडण्याचं काम पृथ्वीराज रासो या ग्रंथातून चंदबरदाई यांनी मांडलं आणि या आधारे राजस्थानचा इतिहास समजून येतो. आणि शेवटचा म्हणजे जननीक नावाच्या व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाणाची पराक्रमाची माहिती मांडली. त्याचबरोबर त्यांनी संताजी धनाजी, त्याला अल्ला आणि उदल यांचे काव्य या स्वरूपात मांडण्याचं काम सुद्धा केलं. आणि या आधारे ज्या काही प्रांतीय भाषेच्या साहित्यावरून सुद्धा भारताचा इतिहास समजण्यास मदत होते. तर आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली, ती माहिती म्हणजे जवळपास 10 पॉईंटमध्ये जी वाङ्मयीन साधने ही भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तर याबरोबरच आजच्या भागामध्ये आपलं जे काय प्रकरण पहिलं, त्यामधील वाङ्मयीन साधनं हे पूर्णपणे संपलेलं आहे. याचबरोबर जे BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या कालखंडाचा किंवा या पेपरचा अभ्यास करताना प्रकरण पहिले आणि या प्रकरण पहिले मधलं जे काय प्रकरण पहिले साधने आणि या साधनामधले 2 भाग म्हणजेच पुराणवस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने, त्यामधील पुराणवस्तू संशोधन विषयक माहिती आत्तापर्यंतची माहिती पूर्णपणे ती सुद्धा माहिती पाहिली. आणि ब नंबरचा पॉईंट म्हणजे वाङ्मयीन साधने, या वाङ्मयीन साधनामध्ये सुद्धा 10 पॉईंटमध्ये पूर्णपणे माहिती पाहिली. तर याबरोबरच जो आपला पेपर क्रमांक 2 भारताचा इतिहास 648 ते 1526 या पेपरचा मधील प्रकरण क्रमांक 1 पहिले जे साधने, पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधने हे पूर्णपणे भाग संपला आहे. तो उद्याच्या भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2, ज्या प्रकरण क्रमांक 2 मध्ये राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव हे प्रकरण क्रमांक 2 या प्रकरणाचं नाव आहे. त्यामध्ये राष्ट्रकूट घराणे, चालुक्य घराणे आणि यादव घराणे या तीनही घराण्याचे मधली घराण्याची माहिती, राष्ट्रकूट घराणे त्याची उत्पत्तीपासून, त्याचबरोबर या राष्ट्रकूट घराण्यातील विविध शासक, त्याचबरोबर जे कल्याणीचे चालुक्य आहेत, या चालुक्य घराण्याची माहिती, कल्याणीचे चालुक्य कोटे किंवा त्यांची निर्मिती किंवा उत्पत्तीबद्दल माहिती, त्यांचे शासक, त्याच्यानंतर यादव, या यादवांची माहिती, यादव घराणे, त्याचबरोबर यादवांची राजघराणे किंवा राजघराण्यातील महत्त्वपूर्ण शासकांची माहिती जी आपल्या
प्रकरणामध्ये दिली गेली आहे किंवा सिलेबसमध्ये दिली गेली आहे त्याची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत.